नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना आपल्याला ज्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते जेणेकरून आपल्याला अधिक उत्पादन मिळेल या बाबींची माहिती घेतली। तर मित्रांनो, या सर्व पॉईंटची आपण डिटेलमध्ये माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकासाठी कशा प्रकारचे हवामान योग्य असते याबाबतची माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच्या नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा। सोयाबीन पिकासाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असते, त्याचबरोबर 16 डिग्री ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान या पिकाला चांगले मानवते। त्याचबरोबर कोरडवाहू जमिनीमध्ये 70 ते 100 मिलीमीटर पाऊस असणाऱ्या भागामध्ये हे सोयाबीन पिके चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी येऊ शकते। म्हणूनच शेतकरी मित्रांनो, हे सोयाबीन पिके जास्त उष्ण आणि जास्त थंड या तापमानासाठी म्हणजे या वातावरणासाठी एकदम नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते, संवेदनशील असते। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीचा भाग सोडला तर बहुतेक सर्व भागांमध्ये तुम्ही सोयाबीन पिकाची त्या ठिकाणी पेरणी करू शकता। सोयाबीन पीक हे पावसाच्या पाण्यावरती येणारे पीक आहे, परंतु पावसामध्ये जर खंडन पडला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या सोयीनुसार 1-2 पाणी दिल्यास आपल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ झालेली दिसून येते। मित्रांनो, अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।